आणि एकीकडे राज ठाकरेंच्या वक्तव्याविरोधात मराठा समाज आक्रमक झालेला असताना आता राज ठाकरेंच्या विचारांची कीव येते असं वक्तव्य केलंय ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी। राज ठाकरे पक्ष संपवायला राज्याच्या दौऱ्यावरती निघालेत अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे। तुम्ही खरंच प्रबोधनकारांच्या घरात जन्माला आलात का असा बोचरा सवालही हाकेंनी उपस्थित केलाय। क्रिमिलेअर सर्वांना लाभलं तर आरक्षण संपेल असंही हाके म्हणतायत। प्रकाश आंबेडकर यांचं विधान सकारात्मक दृष्टिकोनातून घेण्याचं आवाहनही लक्ष्मण हाके यांनी केलंय। माझ्याबरोबर ओबीसी नेते लक्ष्मण हाके सर आहेत। हाके सर, आपण पाहतोय दिवसेंदिवस मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न असेल यावरून वादविवाद पाहायला मिळत आहे। कोणत्याच राजकीय नेत्यांची भूमिका देखील यावर अस्पष्टच पाहायला मिळते। त्यामध्ये आपण पाहिलं तर राज ठाकरे यांनी देखील आपली या आरक्षणावर भूमिका मांडली आहे। तुमची प्रतिक्रिया काय त्यावर? खरं तर राज साहेबांच्या भूमिकेबद्दल, त्यांच्या अभ्यासाबद्दल कीव करावीशी वाटते। कारण राज ठाकरे साहेब नक्की पक्ष चालवत आहेत आणि मतदानाला सामोरं जाणार आहेत का पक्ष संपवायला ते महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेलेले आहेत? राज साहेब, तुम्ही खरं का हो, तुम्ही प्रबोधनकार ठाकरेंच्या घरामध्ये जन्माला आलात का? प्रबोधनकार ठाकरेंचा विचार एकदा समजून घ्या। मला राजसाहेब हे राजसाहेब वाटत नाहीत। राजसाहेब हे पक्ष संपवायला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेलेत असे या वक्तव्यावरून माझं ऑब्झर्वेशन असेल। यामध्ये आपण पाहिलं तर एससी आणि एनटी उपवर्गीकरणावरून न्यायालयाची जजमेंट देखील आली आहे। तुम्ही कसं पाहता याकडे? खरं तर वर्गीकरण कधी करावं लागतं? ज्यावेळी आपल्याकडं काही इम्पेरिकल डेटा, आपल्याकडं काही सोशो इकॉनॉमिकल स्टेटस जर आपल्या अजेंड्यावर असेल, आपल्या डायसवर असेल आणि त्या वर्गीकरणामध्ये जर तुम्हाला अशा काही गोष्टी निदर्शनास आल्या तर तुम्ही वर्गीकरण करू शकता। पण जे सन्माननीय न्यायालयानं जे डिसिजन दिलेला आहे तो वर्गीकरणाचा डिसिजन मला वाटतं हा घटनाविरोधी आहे आणि हा अंमलात आणताना खूप अडचणी निर्माण करणारा आहे। याच्यावरती सोल्युशन देणारा हा डिसिजन नाही। क्रिमिलेअरमुळे आरक्षणावर काही परिणाम होईल का? मुळात क्रिमिलेअर लावण्याचा अधिकारच मुळात संविधानाला अपेक्षित असलेल्या रिझर्वेशनचा अर्थ हा सोशल डिस्क्रिमिनेशनच्या बाबतीमधला आहे, नॉट अ क्रिमिलेअर। त्यामुळे तुम्ही क्रिमिलेअरची अट्ट जर SC ST ला लावणार असाल तर तुम्ही आरक्षण संपवण्याच्या मोहिमेमधला हा पहिला प्रयत्न आहे असं मी मानेन। प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की ओबीसी आणि मराठ्यांनी यांना मतदान करू नये। कुणबी तुम्ही कसं पाहता? ओबीसी आरक्षणाची लढाई लढायची आणि लाभ मात्र कुणब्यांनी घ्यायचा, हे न उलगडलेलं कोड आहे। आम्ही कुणबी बांधवांना मतदान करू नका एवढं मी विधान करणार नाही, पण कुणबी बांधवांनी या लढ्यात उतरावं। बाळासाहेब आंबेडकरांचा तुम्ही सकारात्मक अर्थ घ्या, नकारात्मक घेऊ नका। लढाईमधला तुमचा रोल काय? गेले कुठं कुणबी? देखील देवेंद्र फडणवीसांच्या घराबाहेर जाणार होते मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक, आज जवाबदो आंदोलन करतात, कसं पाहताय? देवेंद्र फडणवीसांच्या बंगल्याच्या बाहेर जाण्यापेक्षा या मराठा क्रांती मोर्चानी एकनाथ शिंदेंच्या बंगल्यासमोर जायला हवं होतं। शेवटी उपमुख्यमंत्रीपद आहे, मुख्यमंत्री शेवटी फायनल अथॉरिटी मुख्यमंत्री आहेत। ओबीसी समाजाची पुढची भूमिका, तुम्ही एक महत्त्वाचं नेतृत्व आहात या सगळ्या लढ्यातलं, भूमिका काय आहे आणि तुमचे मेळावे आगामी काळात होणार आहेत त्या संदर्भात काय सांगा? बघा, येऊ घातलेल्या 11 तारखेला आम्ही पश्चिम महाराष्ट्रातला सांगलीमध्ये मेळावा घेत आहोत। तो न भूतो न भविष्यती असा पश्चिम महाराष्ट्रातला ओबीसींचा मेळावा असेल। त्यानंतर आम्ही 18 तारखेला नांदेडमध्ये मेळावा घेत आहोत। तिथलाही मोठा जिल्हा लेवलचा भोकरला मेळावा होतोय, तोही जिल्हा लेवलचा मेळावा आहे। आणि तो मेळावा संपल्यानंतर आता उद्या हमखास मैदानावरती आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या मेळाव्यामध्ये सहभागी होत आहोत। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा ओबीसी समाजाचा झालेला दिसेल असं महत्त्वाचं विधान हाके सरांनी केलंय। कॅमेरामन विनय राजभरसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।